इराण-इस्रायल युद्धसंघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानं देशभरासह महाराष्ट्रात देखील LPG गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। यामुळे गॅस उत्पादन 50% घटलं आहे। या टंचाईचा फटका हॉटेल व्यवसाय, केटरर्सला बसत असून ऑटो रिक्षा चालकांवर देखील याचे गंभीर परिणाम होत असल्याचं चित्र समोर आलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून रिक्षा चालकांना गॅस मिळत नसल्यानं शहरातील विविध गॅस स्टेशनवर रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत। विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्याची माहिती असून फक्त एका गॅस स्टेशनवर मर्यादित प्रमाणात गॅस मिळत असल्यानं चालकांना रांगेत उभं राहावं लागतंय। या परिस्थितीमुळे ऑटो रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह धोक्यात आला असून अनेक चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। कपडे कुठे आता तो झोपणार कुठे? किती दिवसापासून गॅस नाही भेटू राहिला? 4 दिवसापासून मिनिमम गॅस नाही भेटणार। गॅस की बहुत दिक्कत आ रही है। आणि भाव तर देऊ राहिले, पण ड्रेस आता कुठून ड्रेस घालणार आहे? रोडवर झोपला ड्रेस कुठून आणणार आहे? बायको येणार रोडवर धुवायला? कोण येणार आहे? कधीपासून नाही म्हणतायत ते तुम्हाला का गॅस? हा 4 दिवसापासून भेटतच नाही। भेटून नाही राहिला आज आलो नंबर लावायला। आणि भावामध्ये काही बदल झाला का? हा भावामध्ये 95 रुपये, 61 रुपये ते 95 रुपये झालं। 95 रुपये 85 पैसे। गॅसबद्दल असं म्हणणं आहे आमचं का गॅस असून सुद्धा आम्हाला लवकर भेटत नाही आहे। त्याच्यानंतर जे भाव चाललेले गॅसचे हे मनमानी भाव चाललेले आहे। कुठं 2 रुपयानं कमी, इकडे 5 रुपयानं, 10 रुपयानं, इथं 96 100 रुपये चाललेत। रिक्षावाल्यानं करायचं काय करायचं? किती दिवस झाले गॅस नाही भेटू राहिला? आता 15-20 दिवसापासून तसंच चालू गॅसचं 2-2, 3-3 तास लागते। आज किती दिवस झाले गॅस नाही भेटू राहिला तुम्हाला? आज 20 ते 25 दिवसापासून गॅस भेटत नाही आम्हाला। रिक्षाच्या भाड्यावर चालणारा त्यांचा व्यवसाय ठप्प झाल्यानं काही चालकांची वाहन कर्जाचे हप्ते थकले असून बँकांकडून तगादा वाढत असल्याची तक्रार व्यक्त केली जाते आहे। दरम्यान शासनाकडून गॅसची टंचाई नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात रिक्षा चालकांच्या रांगा आणि त्यांच्या व्यथा या परिस्थितीची गंभीरता दर्शवत आहेत। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।